नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तोंडी लावायला ना इतकी जबरदस्त अशी रेसिपी बघतोय ना. तर काय करायचं, एक वाटी ना आपल्याला कॉर्न फ्लावर म्हणजे मक्याचं पीठ घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे एक वाटी म्हणजे जवळपास किती असेल माहिती आहे, एक 50-60 ग्रॅम जवळपास ते आपलं कॉर्न फ्लावर आहे. आता मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी आहे ना टाकून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ नको बरं का, मिडियमपेक्षा थोडंसं पातळ पाहिजे. हे बघा, ही कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. ठीक आहे, मिडियमपेक्षा थोडंसं पातळसर. आता एक बाऊल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये मैदा जवळपास 2-1 वाटे टाकून घ्या. हे बघा, आता त्याच्यामध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे. ह्याच्यात थोडंसं जास्त टाका बरं का, खूप खारट नका करू, पण थोडंसं जास्त मीठ राहू द्या. जवळपास अर्धा चमचा ना एक दाणेदार वाटलेलं काळं मिरं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. 1 चमचा आहे ना काश्मीरी मिरची पावडर आपल्याला टाकायची त्याच्यात. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊ, मिक्स करून घेऊ मस्त. आता आहे ना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा बरं का. तर काय करायचं, कांदा घ्यायचा आपल्याला आणि हे कांद्याचा तोडाचा भाग आणि हा मागचा भाग. तर काय करायचं, याच्यावरचे हे जे कोरडे झालेले टर्फल असतात ना ते काढून घ्यायचे. जुना घ्या किंवा नवीन घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. नवीन म्हणजे जो ओलसर असतो ना तो नवीन, आणि जुना जो असतो ना तो कोरडा असतो. त्याला ना थोडीशी काळसर बुरशी असती, तो जुना असतो. ती बुरशी काढून स्वच्छ करायची पण अगोदर बरं का. आणि हे बघा, तोंडाचा भाग हा मागचा भाग, हा मागचा भाग जो आहे ना हा फक्त आपल्याला थोडासा असा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हे असा. ठीक आहे, आणि त्याच्यावरचं हे साल जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा असा जांभळा दिसतो. जांभळा म्हणजे हा नवीन कांदा आहे, आणि जो जुना असतो ना तो असा ब्राऊन दिसतो, थोडासा तांबूस रंगाचा दिसतो तो. तर काय करायचं, हे जे टोक आहे ना हे कापायचं नाही आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता काय करायचं, चाकू जो आहे ना छोटा घ्यायचा आणि ह्या देठापासून म्हणजे हे जे टोक आहे ना तोंड, त्याच्यापासून बरोबर असं सेंटरपर्यंत आहे ना एक कट मारून घ्यायचा आहे बघा असा. ठीक आहे, परत एकदा बघा, सेंटरपर्यंत. त्याच्याच बाजूनं परत थोडीशी जागा सोडायची आणि मग असा दुसरा कट मारायचा आहे, मग तिसरा. हे अशा पद्धतीने ना सगळा कांदा जो आहे ना तो आपला कापून घ्यायचा आहे. तोंड कापू नका किंवा तोंडापर्यंत कट नेऊ नका, थोडीशी जागा ठेवा आणि 2 कटच्या मध्ये पण आहे ना थोडासा गॅप ठेवा, आणि अशा पद्धतीने ना सेंटरपर्यंत कापून घ्या. हे बघा, आता आपण पूर्ण कांदा जो आहे ना तो कापून घेतला. आता त्याला उलटा केल्यानंतर बघा कसा दिसतो तो. हे उलटा केल्यानंतर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना ह्या अशा हळूवार आहे ना आपल्याला फक्त थोड्याशा अशा पसरवून घ्यायच्यात, मोकळा करायच्यात. आणि हे बघा, सेंटरपर्यंत कट मारल्यामुळं ना तो कांदा बघा कसा दिसतोय, जसं कमळाचं फूल असतं ना तसं दिसतं आहे बघा. ठीक आहे, एकदम सोपं आहे बरं का, काय अवघड नाही. तर आता काय करायचं, हे कॉर्नफ्लावरचं जे आपण बॅटर तयार केलं आहे ना, फक्त कॉर्नफ्लावर, मीठ आणि पाणी, त्याला ढवळून घ्यायचं एक वेळेस. आणि हे जे बॅटर आहे ना हे आपल्याला ह्या कांद्यावरती ना असं टाकून घ्यायचं आहे. हे बॅटर ह्या कांद्यावरती संपूर्ण कांद्याला ते बॅटर लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला त्याला भिजवायचं आहे पूर्ण त्या कांद्याला. ठीक आहे, आणि जे बॅटर उरलं असेल ना हे परत त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि परत ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे. आणि लगेचच हा कांदा हा आपल्याला ह्या मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि त्याच्यावरती हा मैदा असा टाकून घ्यायचा आहे सगळा. हे बघा,
हे बघ, आणि हळूवार करा बरं का, त्याला पाकळ्यांना ना तुटू नका देऊ. हे बघा, असं हळूहळू सगळं तो मैदा त्याला लावून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्याला तो मैदा लागला पाहिजे. हे बघा, ठीक आहे. आणि आता उरलेलं थोडंसं झटकून घ्यायचं आहे. आणि हे बघा, तेल आहे ना मीडियमपेक्षा जास्त म्हणजे गरम करून घ्यायचं व्यवस्थित, आणि मीडियम करायचं लगेच, आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये डीप फ्राय करायचं आहे. ठीक आहे. याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत मीडियमपेक्षा थोड्याशा जास्त टेम्परेचरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जवळपास 2 मिनटं याला लागतील. हे बघा, बरोबर 1.5 मिनटं झालेत. थोडंसं बाकी बरं का. याला आहे ना जेवताना तोंडी लावायसाठी तुम्ही ना साईडला घ्या. याची चव तुम्ही विसरणार नाही कधीच. आता याला एक 30-40 सेकंद उलटा करून पण फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तो कच्चा राहत नाही. किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा, हे बघा, आता ऑलमोस्ट झालेलंच आहे. याला काढायचं आहे, आणि बघा किती सुंदर दिसते. बघितली का अशी रेसिपी? सांगा तुम्ही पहिले कुठं. आता याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल याच्यातलं निघून जातं. आता त्याच्यावरती परत थोडंसं हलकंसं फक्त मीठ टाकायचं आहे. आणि याचा ना आवाज बघा. हे बघा, बाप रे बाप. मित्रांनो, तुम्ही ना खरंच आहे ना टेस्ट करून बघा. एक नंबर. एकदम स्वीट असा लाईट फ्लेवर येतो आहे त्याचा. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे ब्लूमिंग ओनियन तुम्ही फ्राय करा आणि त्याचा मस्तपैकी आस्वाद घ्या.